नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज 2 दिवसावरती आलेला आहे मकर संक्रांती. तर आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत, त्याची रेसिपी सांगणार आहोत. लास्टपर्यंत ही व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार मित्रांनो, ही माझी मम्मी. मम्मी काय बनवतेस? मी गूळ बारीक करते. गूळ बारीक करते. गूळ बारीक करते. मग हा आता गूळ बारीक करून काय करणार आता तू? त्याला तिळाचा लाडू बनवणार. तिळाचा लाडू बनवणार. मस्त. हे आता तीळ भाजून घेतोय. बघा मित्रांनो, तीळ भाजते. थोडं भाजलं ना तर छान होतं. हा, थोडं भाजायला लागतं. ओके. मग आता तीळ भाजून त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला गुळाचा पाक करणार. हा, ते आपण दाखवणारच आहोत. हा, ठीक आहे. थोडं हे आता हे तीळ किती टाइम भाजून घ्यायचं? 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं भाजून. हो. बघा मित्रांनो, आता गुळाचा पाक बनवायचा आहे. कढईमध्ये गुळ टाकलेला आहे. कढईमध्ये गुळाचा पाक जातोय. तर ह्याच्यामध्ये थोडा डाळडा टाकायचा. डालडा थोडासा. डाळडा नाही तर तूप काहीतरी टाकायचं. तर याचा पाक बनवायचा गुळाचा. बघा मित्रांनो, गुळाचा पाक बनतोय. असं वाटतं ते आमरस बनवते. आता ह्या गुळाचा पाक करून त्यामध्ये तीळ टाकणार की दुसरं अजून काय टाकणार? थोडासा घी नाही तर डाळडा टाकायचं. त्याचा पाक चिपकायला आणि कडक नाही व्हायला पाहिजे ना. बघितलं मित्रांनो, बघा बघा. गुळाचा पाक झालेला आहे. हा, अजून घट्ट आहे. पाण्यासारखं बनवलं लागतं. पाण्यासारखा नाही, थोडं त्याला बबल आलं पाहिजे. बबल आला पाहिजे. बबल आला पाहिजे काय? हे बघ, बबल असं आला पाहिजे. असे बबल आला पाहिजे. हो मित्रांनो, त्याच्यामध्ये काय टाकतेस? तीळ. तीळ.
त्याच्यामध्ये ही शेंगदाणे बुक्का. शेंगदाण्याचा बुक्का. शेंगदाणे भाजून हे केलेले आहेत ना. हा भाजून बारीक करून ठेवलं. आता आता याचे लाडू बनवायचे. गरम गरम. गरम गरम. गरम आहे जास्त. असं गोल गोल करून नाही करायचं. गरम जास्त असेल ना, चटका बिटका लागेल ना. चटका बिटका. तर पूर्ण लाडू झाला पाहिजे. काय हो मित्रांनो, व्हिडिओ आवडले की नाही, आणि आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तिळाचे लाडू कसे वाटले आणि कशी बनवायची पद्धत आहे ती. आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर. तोपर्यंत टाटा. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.